श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 2 एप्रिल वार गुरुवार आणि उद्या आहे हनुमान जयंती. तर हनुमान जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. दरवर्षी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते. या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयापूर्वी पहाटे भगवान हनुमानांचा जन्म झाला आणि म्हणून आपण संपूर्ण भारतामध्ये हनुमान जन्म उत्सव जो आहे तर तो साजरा करत असतो. हनुमान हे अफाट शक्ती आणि प्रखर बुद्धिमत्तेचे अधिपती आहे. त्यांची उपासना केल्याने भक्ताला शारीरिक आणि मानसिक बळ प्राप्त होते. या दिवशी जो व्यक्ती उपवास करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. हनुमानांना संकटमोचक असे देखील म्हटले जाते. या दिवशी व्रत करून त्यांची विशेष पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे, भीती, नकारात्मक ऊर्जा, शत्रू नष्ट होतात. ज्योतिषशास्त्रामध्ये हनुमान जयंतीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी मारुतीरायाची पूजा केल्याने शनी आणि मंगळ ग्रहांच्या नकारात्मक प्रभावातून मुक्ती मिळण्यास मदत होते. या हनुमान जयंतीच्या दिवशी हजारो लाखो भाविक भक्त भगवान हनुमानांची पूजा करून हनुमान चालीसाचा पाठ करत असतात. या दिवशी हनुमान चालीसाचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते. या हनुमान जयंतीच्या दिवशी ज्या काही सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात. कारण प्रत्येकजण हनुमानांची पूजा, सेवा, उपासना करत असतो आणि म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या गुरुवार हनुमान जयंतीला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, पण घरावरून ओवाळून टाका ही एक वस्तू. घरातील कटकटी, नजरदोष, आजारपण, दारिद्र्य नष्ट होऊन घरात पैसाच पैसा येईल. घरातील गरिबी कायमची दूर होईल. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला घरावरून ववाळून टाकायची आहेत, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे, अशी ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटन देखील क्लिक करा. आता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे ना, हा उपाय तुम्हाला उद्या गुरुवारी हनुमान जयंतीला करायचा आहे. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता. बघा, जर आपल्या घराला कोणाची वाईट नजर लागलेली असेल किंवा आपल्या मुलीला, आपल्या मुलाला, आपल्या पतीला किंवा आपल्या सुखी संसाराला कोणाची वाईट नजर लागलेली असेल असं तुम्हाला खूपदा वाटत असेल, जेव्हा आपल्या पतीच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात, मुलांच्या आयुष्यात अडथळे येतात, तेव्हा आपण म्हणत असतो की माझ्या मुलांना किंवा माझ्या संसाराला कुणाची तरी वाईट नजर लागलेली आहे असं आपल्याला त्यावेळी वाटत असतं. त्यामुळे या वाईट शक्तीचा, नकारात्मक ऊर्जेचा, वाईट विचारांचा आपल्यावर, आपल्या घरावर काही परिणाम झालेला असेल तर तो पूर्णपणे नष्ट करण्यासाठी उद्या हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरावरून एक वस्तू आहे जी उतरून टाकायची आहे. कारण हनुमान जयंतीचा जो दिवस आहे तर हा अतिशय महत्त्वाचा आहे. हनुमानांना संकटमोचक म्हटले जाते. या दिवशी जेव्हा आपण काही उपाय करतो ना, तेव्हा जीवनातील संकटे, भीती किंवा नकारात्मकता जी आहे तर ती दूर होते. तसेच प्रत्येक महिलेची किंवा प्रत्येक व्यक्तीची अशी सुद्धा इच्छा असते की माझे संपूर्ण घर हे सगळ्या गोष्टीने भरलेलं पाहिजे. आपल्या घरामध्ये कसलीही कमतरता भासू नये. तसेच आपल्या घरावर कोणतेही दुःख, संकट, अडचणी ज्या आहेत तर त्या यायला नको असं प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं. कारण जेव्हा आपल्या घरावर संकटं येतात ना, तेव्हाच आपल्याला देव आठवत असतो आणि ती संकटं दूर कशी होईल यासाठी आपण प्रयत्न करत असतो. आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय साधा आणि सोपा असा उपाय सांगणार आहे, जो आपण या हनुमान जयंतीच्या दिवशी केला तर आपल्या घरात असणारी सर्व इडापिडा, नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती संपूर्णपणे नष्ट होते आणि आपल्या कुटुंबाची भरभराट व्हायला सुरुवात होते.
आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद, थोडेसे काळे तीळ, गंगाजल असेल तर ते टाका, एक पिंपळाचं पान टाका. ज्या वस्तू तुमच्याकडे असेल त्या वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून सर्वप्रथम आपल्या देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्या. आता आपल्या देवघरामध्ये हनुमानांची मूर्ती किंवा फोटो आपण कधीच ठेवत नाही, म्हणून तुम्ही मंदिरामध्ये जाऊन पूजा करू शकता किंवा तुमच्या घरात फोटो मूर्ती असेल तर ती तुम्ही पूजा केली तरीसुद्धा चालेल. आता जरी तुमच्या देवघरामध्ये हनुमानांचा फोटो नसेल, मूर्ती नसेल तरीही चालेल, हरकत नाही. तुम्ही फक्त तुमच्या देवघरासमोर बसून हनुमान चालीसाचा पाठ केला तरीही त्यांचा आशीर्वाद जो आहे तर तो आपल्याला प्राप्त होतो. आता हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला मूठभर काळे तीळ घ्यायचे आहे. हे काळे तीळ तुम्हाला एका कागदामध्ये त्याची पुडी बांधायची आहेत आणि हे तीळ घेऊन तुम्हाला हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे. आता दिवशी प्रत्येकजण मंदिरामध्ये जातोच, तेव्हाच तुम्ही हे काळे तीळ पुडीमध्ये बांधून सोबत घेऊन जायचे आहे. आणि हे काळे तीळ जे आहेत तर ते तुम्हाला मारुतीच्या चरणाला लावून घरी आणायचे आहेत. ती पुडी फक्त मारुतीच्या चरणी तुम्हाला लावायची आहेत आणि ते तीळ तुम्हाला घरी घेऊन यायचे आहेत. आता हे तीळ तुम्ही घरी आणल्यानंतर त्यातील तुम्हाला चिमूटभर तीळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला हे तीळ जे आहेत तर ते घरातील एका सदस्यावरून 7 वेळा ओवाळून घ्यायचे आहे. यानंतर एक वाटी घ्यायची आहे आणि वाटीमध्ये हे तीळ टाकायचे आहेत. पुन्हा दुसरे चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या व्यक्तीवर तुम्हाला ओवाळून घ्यायचे आहेत आणि त्या वाटीमध्ये टाकायचे आहेत. अशाच पद्धतीने तुम्हाला घरातील प्रत्येक व्यक्तीवरून, अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांवरून तुम्हाला हे जे काळे तीळ आहे तर हे उतरवून घ्यायचे आहे. यानंतर चिमूटभर काळे तीळ हातामध्ये घेऊन आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा तुम्हाला 7 वेळा ओवाळून घ्यायचे आहेत आणि हे तीळसुद्धा तुम्हाला त्या वाटीमध्ये टाकायचे आहे. यानंतर आपल्या घरातील व्यक्तीवरून तिळाचा जो आपण उतारा केला आहे, जे तीळ ओवाळून घेतलेले आहे तर ते तिळाची वाटी घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आहे आणि तुमच्या घराच्या बाहेर जाऊन जी दक्षिण दिशा असेल तर त्या दक्षिण दिशेला तुम्हाला हे काळे तीळ फेकून द्यायचे आहे. मागे फिरून पाहायचे नाही, सरळ घरी यायचं आहे. हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत. आपल्या देवघरासमोर एक अगरबत्ती लावायची आहेत. दिवा हा चालूच असणार आहे. यानंतर देवघरासमोर बसूनच तुम्हाला 1 वेळा हनुमान चालीसाचं पठण करायचं आहे. पठण करताना तुमचा आवाज तुम्हाला ऐकू येईल एवढ्या मोठ्या आवाजामध्ये तुम्हाला पठण करायचं आहे. दोन्ही हात जोडून भगवान हनुमानांचं नामस्मरण करायचं आहे. तुमच्या घरात ज्या काही समस्या आहे, कुटुंबामध्ये ज्या काही अडचणी अडथळे आहे तर ते दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. फक्त एवढाच उपाय तुम्हाला करायचा आहे. अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय आहेत. हा उपाय केल्याने तुमचं कोणतं नुकसान होणार नाही, परंतु तुमचा फायदाच होणार आहे. जर तुमच्या घराला, तुमच्या मुलाबाळांना तुम्हाला कोणाची वाईट नजर लागलेली असेल, कोणी काही नजर बाधा केलेली असेल किंवा बऱ्याच वेळा असं होतं की बाहेरच्याच व्यक्ती आपल्या घराला नजरदोष लावतात, असं होत नाही. तर बघा, आपल्या घरामध्ये जेव्हा वाद विवाद क्लेश होतात ना, तेव्हा आपल्या घरामध्ये अनेक दोष जे आहेत तर ते निर्माण होतात. ते कसं आहे तर आपल्या घरामध्ये आपल्यासोबतच वास्तुदेवतासुद्धा राहत असते. जेव्हा आपण घरामध्ये चांगलं बोलतो तेव्हा वास्तुदेवता तथास्तु म्हणत असते आणि जेव्हा वाईट बोलतो ना तेव्हासुद्धा ती तथास्तुच म्हणत असते. आणि नेहमी वादविवाद झाले की आपल्या तोंडातून अपशब्द हे बाहेर पडतातच आणि यामुळे घरामध्ये दोष जे आहेत तर ते निर्माण होतात. आणि आपल्या घरात दोष आले की नक्कीच आपल्या कुटुंबामध्ये अडचणी अडथळे जे आहेत तर ते यायला सुरुवात होते. म्हणून हा उपाय जो आहे तर तो तुम्ही उद्या हनुमान जयंतीला नक्की करा. खूप जास्त प्रभावी हा उपाय आहे. हा उपाय केल्याने नक्कीच त्याचा तुम्हाला परिणाम जो आहे तर तो दिसून येईल. त्याचबरोबर उद्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला ध्यानात ठेवायची आहे. जेव्हा तुम्ही हनुमानांना नैवेद्य अर्पण करणार आहे तेव्हा त्या नैवेद्यावरती तुम्हाला तुळशीपत्र नक्की अर्पण करायचं आहे. कारण तुळशीशिवाय मारुती नैवेद्य जो आहे तर तो कधीच स्वीकारत नाही. तुम्ही कितीही श्रद्धेने, निष्ठेने, भक्तिभावाने त्यांना तुम्ही गुळफुटाने किंवा मग तुम्ही जे काही लाडू आहे ते अर्पण केले ना, तो नैवेद्य तुमचा भगवंतापर्यंत पोहोचतच नाही.
म्हणून त्यावरती तुळशीपत्र हे आवर्जून अर्पण करा. प्रभू श्रीरामांचे नाव घेत हनुमानाला तुळशीची माळ अर्पण केल्याने मानसिक शांतता मिळत असते आणि आपल्या मनात जी काही भीती आहे, बऱ्याच वेळा असं होतं ना की आपल्याला भीती वाटत असते, आपल्यासोबत काहीतरी वाईट घडणार आहे अशी सतत शंका आपल्या मनामध्ये असते. तर जी काही भीती आहे ना ती दूर होते. म्हणून उद्या हनुमानांना रुईच्या पानासोबतच तुम्ही तुळशीची माळसुद्धा अर्पण करू शकता. त्याचबरोबर बघा, उद्या जेव्हा तुम्ही हनुमानांच्या मंदिरात जाणार आहे, हनुमानांची जी काही पूजा सेवा उपासना करणार आहे, तेव्हा तुम्हाला काळ्या किंवा गडद निळ्या रंगाचे कपडे हे आवर्जून टाळायचे आहेत. कारण हनुमानांच्या पूजेमध्ये हे 2 रंग वर्ज्य आहे. सोबतच या दिवशी मांसाहार मद्यपान हा पूर्णपणे टाळावा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन तुम्हाला करायचे आहे. या हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानांना प्रसन्न करण्यासाठी जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा किंवा ओम हनुमते नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप केल्याने सर्व संकटे दूर होतात. तसेच या दिवशी तुम्ही भगवान हनुमानांना केळीचा नैवेद्यसुद्धा अर्पण करू शकता. त्यांना केळी हे फळसुद्धा खूप जास्त प्रिय आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.